चिकू नाव ऐकलं की गोड मऊ आणि रसाळ फळ डोळ्यासमोर येतं. पण तुम्हाला माहित आहे का, हा साधा दिसणारा चिकू आपल्या भारतातला मूळचा नाही. चिकूचा उगम मध्य अमेरिकेत, मेक्सिको आणि आसपासच्या प्रदेशात झाला. तिथे प्राचीन काळी माया सिव्हिलायझेशन लोक चिकूच्या झाडाला खूप महत्व देत होते. या झाडाच्या रसापासून चिकल नावाचा पदार्थ बनवला जायचा, जो पुढे जाऊन च्युइंगमचा पाया ठरला. हळूहळू व्यापारी मार्गाने आणि वसाहतीमुळे चिकू जगभर पसरला. भारतात चिकू ब्रिटिश काळात आणला गेला. असं मानलं जातं की 19व्या शतकात मुंबई परिसरात त्याची लागवड सुरू झाली आणि नंतर तो संपूर्ण देशात पसरला. आज भारत हा जगातील सर्वाधिक चिकू उत्पादक करणारा देश आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पालघर डिस्ट्रिक्ट आणि डहाणू हे भाग चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथे तयार होणारा चिकू केवळ देशातच नाही तर विदेशात सुद्धा पाठवला जातो. चिकूच्या झाडाची खासियत म्हणजे ते उष्ण आणि दमट हवामानात चांगलं वाढतं आणि एकदा का लागवड झाली की अनेक वर्ष फळ देतं. चिकूच्या झाडाचं आयुष्य 50 ते 100 वर्षापर्यंत जाऊ शकते. ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. आता थोडं जगाच्या पातळीवर बघितलं तर चिकू सुमारे 50 पेक्षा जास्त देशांमध्ये लागवड केला जातो आणि खाल्ला जातो. थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया तसेच ब्राझील व मेक्सिको या देशांमध्ये चिकू खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक देशात चिकू खाण्याची पद्धत वेगळी आहे. कुठे तो थेट फळ म्हणून खाल्ला जातो, तर कुठे त्यापासून शेक, आईस्क्रीम, जॅम आणि अगदी डेझर्ट सुद्धा तयार केले जातात. भारतात चिकू पासून बनणारे पदार्थ सुद्धा खूपच विविध आहेत. चिकू मिल्कशेक, चिकू आईस्क्रीम, चिकू हलवा, चिकू बर्फी, चिकू जॅम आणि अगदी चिकू चिप्स सुद्धा तयार केले जातात. ग्रामीण भागात काही ठिकाणी चिकू पासून सिरप आणि गोड पेय बनवण्याची सुद्धा परंपरा आहे. आता काही भन्नाट आणि कमी माहिती असलेली तथ्य याविषयी बघूया. चिकूला इंग्रजीमध्ये सापोडीला म्हणतात आणि त्याचं वैज्ञानिक नाव मानिकारा झापोटा आहे. चिकूच्या कच्च्या फळात लेटेक्स नावाचा चिकट पदार्थ असतो. त्यामुळे कच्चा चिकू खाल्ला तर तोंडाला चिकटपणा जाणवतो, पण पूर्ण पिकल्यावर तो पूर्णपणे गोड आणि स्वादिष्ट बनतो. चिकूमध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे तो ऊर्जा देणारा उत्तम स्रोत आहे. तसेच त्यात फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चिकू हा फक्त एक फळ नाही, तर शेतकऱ्यांसाठी उत्पादनाचा मजबूत आधार आहे. कमी देखभाल, दीर्घ आयुष्य आणि सतत उत्पादन यामुळे चिकूची शेती फायदेशीर मानली जाते. त्यामुळे आज अनेक शेतकरी पारंपरिक पिकांबरोबर चिकू लागवडीकडे वळताना दिसत आहेत. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही चिकू खाल तेव्हा फक्त त्याची गोड चवच नाही, तर त्यामागचा हजारो वर्षाचा इतिहास, जागतिक प्रवास आणि शेतकऱ्यांची मेहनत नक्की आठवा. तर चला बघत राहा शेत शिवार, तुमचे आवडते चॅनल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.